विरोधकांचं शिष्टमंडळ आज पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर शिवालयात सर्वपक्षीय संयुक्त पत्रकार परिषद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करणार मार्गदर्शन, तर जिल्ह्यातील विकास कामांचाही घेणार आढावा। संग्राम जगतापांवर नोटिशीनंतर कारवाईची टांगती तलवार। पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्यानं पक्षाकडनं आज कारवाईची शक्यता। 6 कोटींचं बक्षीस असलेले नक्षलवादी भूपती आज मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती पत्करणार। इतर 60 नक्षलवादीही आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती, तर भूपती 40 वर्षांपासून नक्षलवादात सक्रिय। घायवळच्या घरावर टाकलेला छापा कायदेशीरच, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी सहन करणार नाही। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। राष्ट्रवादी काँग्रेसची 1 नोव्हेंबरला पुण्यात महासभा। दिवाळीनंतर पक्षाकडनं ठिकठिकाणी सभा, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभाटी घेण्याच्या सूचना। निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी युती असेल तिथे जुळवून घेण्याच्याही अजित पवारांच्या सूचना। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जोधपूरकडे जाणाऱ्या बसला भीषण आग। आगीमध्ये बसमधील 20 प्रवासी ठार, तर अनेक जण जखमी। शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची माहिती।